नेमाम्बोदरसम्भूतं कानवादनन्तनायकात् प्रभो नमामि गोविन्दं देवाविद्याविभञ्जकं। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। महाभाव महानुभाव संप्रदायामध्ये 4 आचार्य होऊन गेले। पहिले आचार्य नागदेवाचार्य, दुसरे बायदेवबास, तिसरे भास्कर भट्ट बोरीकर आणि चौथे परशुरामबास, असे 4 आचार्य होऊन गेले। पहिले आचार्य जे होते ते नागदेवाचार्य, ते बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात पुरी पांढरी नावाचं गाव आहे, त्या गावचे राहणारे होते। त्यांच्या आईवडिलाचं नाव माधव भट्ट आणि आबाईसास होतं। त्या माधव भट्ट आणि आबाईसाला 4 अपत्य होते। सगळ्यात मोठा सारंगपाणी भट्ट, दुसऱ्या नंबरचा नागदेवाचार्य, तिसरा एक पोरगा होता आणि चौथी होती मुलगी, तिचं नाव होतं उमाईसा। तर असे 4 अपत्ये। तर झालं काय की जे नागदेवाचार्याचे वडील होते त्या अल्पशा आजारानं वाढले आणि वाढल्यानंतर मग त्या सारंगपाणी भट्टाच्या हातात कारभार आला। ते फिरता व्यापार करायचे, कपड्याचा व्यापार, ह्या गावून त्या गावात बाजार काही जायचे, बाजाराला घेऊन जायचे कपडे आणि विकायचे। मग ते एका घनदाट अरण्यामध्ये चोरानं त्यांना गाठलं आणि ठार मारलं। पहिलेच त्या माधव भट्टाच्या मरण्याच्या दुःखातून सावरलं नव्हतं कुटुंब, तर ही दुसरी घटना घडली। आणि दुसरी घटना घडल्यानंतर सवेतच मग उमाईसाची पोरगी होती, तर त्या पोरीचं पोरगी देखील लवकर लग्न झालं तर त्या पोरीचं, आणि ती विधवा झाली, हातरीती झाली। आणि मग याचा परिणाम त्या आचार्य नागदेवावर झाला। आणि नागदेव हा तलवार घेऊन वनात फिरू लागला, सुडाच्या भावनेनं पेटला आणि तो दरोडेखोर झाला। मग आबाईसानं ते गाव सोडून दिलं आणि रामसगावच्या गोदावरी तीरावर गेली। तिथे एक महादेवाचं मंदिर होतं, त्या महादेवाच्या मंदिरात शत्रुसन्यास घेतला, तिथं राहू लागले। आणि तिथून मग तिथं ते पहिले स्वामीचे जे भक्त होते दादोस, ते तिथं आले आणि त्या दादोसासोबत सगळी मंडळी म्हणजे नागदेवाचार्य, आबाईसा माता, महादाईसा आणि उमाईसा, अनेक काही भक्तजन सिन्नरला श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या भेटीला गेले। आणि मग सिन्नरला श्री चक्रधर स्वामी महाराजांची आणि नागदेवाचार्याची पहिली भेट झाली। दुसरी भेट बीडला झाली, तिसरी भेट पाटोद्याला झाली, चौथी भेट कनासीला झाली, 5वी भेट करंजखेड्याला झाली, 6वी भेट जोगेश्वरीला झाली। आणि 6वी त्या भेटीमध्ये बोध झाला नागदेवाचार्याला, आणि 6वी हे बोध आणि 7वी खडकुलीला भट्टवासाचं अनुसरण झालं। भट्टवासानं अनुसरण घेतलं, घरदार सोडून दिलं, संसार सोडून दिला आणि श्री चक्रधर स्वामी महाराजाला अनुसरले। म्हणजे
त्यांच्या मनाप्रमाणे चालण्याचं त्यांनी कबूल केलं. आणि मग ते त्या स्वामीजवळ जवळजवळ 3.5 वर्षे राहिले. 3.5 वर्षे राहिले. स्वामीनं त्यांना घडवलं, मढवलं, आचार्यपदी बसवलं. आणि मग बसवल्यानंतर स्वामी सर्व भक्तजनांवर उदास होऊन बेलापूरवरून उत्तरापंथी निघून गेले. तिथून उत्तरापंथी निघून गेल्यानंतर नागदेवाचार्य म्हणजे 1194ला निघून गेले. स्वामी शक्य 1194ला उत्तरापंथी निघून गेले. मग ते भटोबास सगळी मंडळी रुद्रपूरला जमा झाली आणि गोविंदपूर महाराजाची सेवा करू लागली. तिथं राहायचं, भिक्षा मागून खायचं आणि गोविंदपूर महाराजाची सेवा करायची. असं बरेच दिवस चाललं. आणि मग तिथून म्हणजे किती 1194 आणि ते त्या 14 वर्षी ते गोविंदपूर महाराजाजवळ राहिले. म्हणजे 1194 आणि 14 शक्य 1208. 1208ला श्री गोविंदपूर महाराजाचं महानिर्वाण झालं. ते आपल्या निजधामाला गेले परत. आणि मग भट्टोबासाचं मन काही तिथं रमेना. आणि मग भट्टोबास तिथून निघाले. काही भक्तजन त्यांच्यासोबत आले. गंगा तीराला आले. म्हणजे सर्व नमस्कार केले. आणि नमस्कार करून पुन्हा ते लिंबा नावाचं गाव आहे पाथरी तालुक्यात, परभणी जिल्हा पाथरी तालुका. निंबा नावाचं एक छोटंसं गाव आहे गोदावरी नदीच्या कडीला. त्या निंबा गावामध्ये स्थायिक झाले. आणि शक्य 1208 आणि 16 वर्षे ते निंब्याला राहिले. आणि त्यांच्याजवळ 500 मंडळी होती. आणि त्याच्यात अनेक विद्वान होते. आणि त्या असं म्हणतात की तिथं 5000 ग्रंथाची निर्मिती झाली. त्या भट्टोबासाच्या काळामध्ये 5000 ग्रंथाची निर्मिती झाली. आणि मग 1608 आणि 1624 म्हणजे 1224ला शक्य 1224ला श्री नामदेवाचार्य देखील देवदर्शनाला गेले. म्हणजे काय ते पुण्यसंबंधाला प्राप्त झाले मायबाप. असं आपले 4 आचार्य. त्यांच्यानंतर वायदेवबास आचार्य झाले. ते 3च वर्षे राहिले. त्याच्यानंतर मग भास्कर भट्टबोरीकर झाले आचार्य. ते किती वर्षे राहिले हे माहीत नाही. नंतर मग परशुरामबास झाले. आणि परशुरामबासानंतर मात्र आपल्या महानुभाव संप्रदायामध्ये जे वासनिक मंडळी फार मोठ्या प्रमाणात तोपर्यंत वाढ झाली होती. आणि एका आचार्याला हे सगळं म्हणजे सांभाळणं अवघड जाऊ लागलं. म्हणून त्या परशुरामबासानं त्याचे किती 13 आमनाय तयार केले. म्हणजे 6 कवीश्वर, 6 उपाध्याय आणि 1 पार मांडले असे 13 आमनाय तयार केले. आणि मायबाप आता सध्या आपला जो महानुभाव संप्रदायाचा कारभार आहे त्या 13 आमनायाच्या हातात आहे. आणि अद्याप तरी तो कारभार चांगला चाललेला आहे. आता इथून पुढं काय होईल ते परमेश्वर जाणो. परंतु सध्या तरी व्यवस्थित आहे. म्हणजे साधू संत बी चांगले आहेत. वासनिक मंडळी तर फारच उत्तम आहे. हा सगळा कारभार चांगला चाललेला आहे. आता इथून पुढं काय होईल देव जाणे. कारण हा काळ आहे तस्मै नमः. हा जसं कलियुगाची म्हणजे हे वाढत चालली तर तशी म्हणजे सगळंच आकडत चाललं आहे. आणि काय होतं आहे ते पुढं बघूत आपण. पण सध्या तरी बरं आहे. त्या प्राप्त परिस्थितीचा आपण फायदा घेऊन आपण आपलं निर्वाणपद गाठलं पाहिजे असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.